पुरुषासारखी भाषा बोलली बरं का. असं एक खाली असतं की सहज बोलताना 2-4 शिव्या वगैरे टाकल्या की केवढी क्रांती झाली. तर क्रांती विचारात करणं बाई, शिव्यात कशाला करतेस. त्याच्यामुळे जे पारंपरिक होतं की सो शिक बाई. म्हणजे आमच्या तरुणपणचे मराठी सिनेमा आहे म्हणजे सौभाग्य वस्तू भांडार असायचं. कुंकू, मंगळसूत्र, हिरव्या बांगड्या. जाहिरातीतल्या बायकांच्या विषयी मला तर खूपदा वाटतं आम्ही नसू कोणी, पण अजून जर 50 वर्षांनी 2020च्या आसपासच्या जाहिराती पाहिल्या तर भारतातल्या बायका फक्त कपडे धुवत होत्या असं वाटेल. सतत कपडे धुणं, साबण, मशीन, डिटर्जंट. का बुवा? एकही जाहिरात मी अशी नाही बघितली की बेल वाजली आणि बाई हातातलं पुस्तक खाली ठेवून दार उघडायला गेली. एकही नाही. ती असं केसाला ते पिठाचा हातच लावते, ती पदर बांधू नये, ती लगबगीने निर्या खोचू नये. का आम्ही वाचतो की पेपर. अजूनही अनेकांना बायकांनी काय करावं तर मुख्यत्वे घर सांभाळावं. जरूर सांभाळावं, त्यात त्यांचाही आनंद आहे. शेवटी दिवस अखेर थकून घरी जातो तेव्हा एक दार आपली वाट बघतंय, ह्या इतकं सुख नाही जगात. अरे पण त्या दारातल्याही माणसांना काहीतरी करू द्या.